हॉस्पिटल परिसरात आपल्या प्रतिनिधी मनश्री पाठक सुद्धा आपल्या सोबत आहे. तुमच्याकडे मी येणारच आहे. मनश्री, आपण बघितलं ज्या पद्धतीनं अँजिओग्राफी झालेली नाहीये, अँजिओप्लास्टी, अँजिओग्राफी या सगळ्याचे मुद्दे उपस्थित करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्यासाठी लीलावती रुग्णालयामध्ये जे उपचार घेतले जात आहेत माणिकराव कोकाटे यांच्या उपचाराचा, त्यांच्या तब्येतीचा दाखला वारंवार सुनावणीच्या वेळेला, युक्तिवादाच्या वेळेला देण्यात आलेला आहे. मनश्री, आपले सहकारी ज्ञानेश यांनी जे आता विश्लेषण केलं ते अतिशय महत्त्वाचं याकरता ठरतं की कोर्ट कदाचित आपल्या निकाल वाचनाच्या दरम्यान सुद्धा हा प्रश्न उपस्थित करू शकतं की कुठल्या आधारे शस्त्रक्रियेची तातडीची गरज ही नमूद केली जाते. कोर्ट सुद्धा ही विचारणा करू शकतं. त्याच्यामुळे हा दावाच पोकळ ठरेल, ही मागणीच कदाचित पोकळ ठरेल. त्याच्यामुळे हा जो शेवटची ही जी पळवाट उरलेली आहे कोकाटेंसाठी की तब्येत गंभीर आहे, शस्त्रक्रियेची गरज आहे, हा जो दावा आहे, ही जी मागणी आहे, ही जी वाट आहे, पळवाट आहे, ही सुद्धा कदाचित कोकाटेंसाठी बंद होईल. तर कोर्टाने विचारणा केली की कुठल्या आधारे तब्येत गंभीर आहे, कोणकोणत्या टेस्ट केल्या आहेत, कोणते पुरावे आहेत, यापूर्वी कोकाटेंना काय झालं होतं, रक्तदाब नेमका कसा वाढला, तो कधीपासून वाढला, अशा पद्धतीचे जर प्रश्नांची सरबत्ती झाली आणि त्याला जर उत्तर मिळाली नाहीत आणि अर्थातच यापूर्वी ज्या काही उपचार पद्धती आहेत त्या जर कोर्टासमोर मांडलेल्या नसतील तर मात्र कोर्ट या संपूर्ण प्रकरणाच्या विरोधात जाऊ शकतं. आणि जरी असा दावा केला गेला असला वकिलांकडून कोकाटेंच्या की तब्येत गंभीर आहे, त्यांना शस्त्रक्रियेची गरज आहे, असं जरी मागणी केलेली असली तरी सुद्धा कोर्ट याला निश्चितपणे नकार देऊ शकतं. कारण तशा पद्धतीचे कुठलेही ठोस पुरावे जर सादर करता आले नाहीत कोकाटेंच्या वकिलांना तर निश्चितपणे कोर्ट स्पष्टपणे आदेश देऊ शकतं. दुसरा भाग आहे की लीलावती रुग्णालय प्रशासनाकडनं कोर्टाच्या सुनावणीनंतर, निकाल वाचनानंतर मेडिकल बुलेटिन येणार आहे का, नंतर वैद्यकीय अहवाल सादर केला जाणार आहे का आणि तो कशा पद्धतीने सादर केला जाणार आहे हे बघणं सुद्धा गरजेचं आहे. त्याच्यामुळे कुठे ना कुठे लीलावती रुग्णालय प्रशासन सुद्धा कोकाटेंना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे का, त्यांच्यावरचे उपचार नेमके कोणते झाले हे समोर का आणलं जात नाहीये, किंबहुना तशा पद्धतीची स्पष्ट माहिती ही कोर्टात सुद्धा का दिली जात नाहीये. भले माध्यमांसमोर लीलावती रुग्णालय प्रशासनाने याबाबतची कोणतीही माहिती दिली नसेल, त्यांना ती द्यायची नसेल असं जरी एक वेळ आपण समजलं तरी सुद्धा कोर्टात ही माहिती दिली जाणं अतिशय गरजेचं आहे. जेव्हा आपल्या अशिलाला आपण त्याची तब्येत गंभीर आहे असं म्हणतो, एखादा वकील म्हणतो, तेव्हा त्याचे पुरावे ॲटलिस्ट देणं हे गरजेचं आहे. नेमका का गंभीर आहे ही तब्येत, नेमकी कोणती शस्त्रक्रिया करायची आहे आणि ती का करावी लागते, डॉक्टरांचं काय मत आहे, या संदर्भातले पुरावे समोर आणणं हे अतिशय गरजेचं आहे. तशा पद्धतीची कागदपत्र, त्या पद्धतीच्या तपासण्यांचे अहवाल हे समोर आणणं गरजेचं आहे. तरच अशा पद्धतीची विनंती ही मान्य केली जाऊ शकेल. मात्र अशा पद्धतीचे कोणतेही अहवाल समोर नसतील तर मात्र कोर्टाला असे अधिकार आहेत की ते स्पष्टपणे आदेश देऊ शकतात. अगदी मनश्री, तुमच्याकडे येणार आहे. पुन्हा एकदा जाऊयात नाशिकला. आपले प्रतिनिधी योगेश खरे आपल्या सोबत आहेत. योगेश, आपण बघतोय की ज्या पद्धतीनं आता ही सगळी सुनावणी होते, थोड्याच वेळामध्ये निकाल येईल. मात्र माणिकराव कोकाटे यांना जर अटक झाली तर त्यांची आमदारकी सुद्धा जाऊ शकते आणि त्यानंतर जी राजकीय समीकरणं बदलणार आहेत. आणि एकंदरीतच तुकाराम दिघोळे यांनी जी तक्रार केली होती त्यानंतर कशा पद्धतीनं ही सगळी प्रोसेस सुरू होते आणि एवढ्या वर्षांची ही सगळी न्यायालयीन लढाई थोडंसं समजून सांगाल, कारण ही सगळी न्यायालयीन लढाई तुम्ही जवळून पाहिलेली आहे. योगेश, खरं 1995 मधला हा सगळा प्रकार होता. आपण जर बघितलं तर आपले माणिकराव कोकाटे जे आहेत हे तुकाराम दिघोळे यांचे कार्यकर्ते होते, खूप जवळचे तरुण कार्यकर्ते होते. त्यावेळेस तुकाराम दिघोळे हे मंत्री होते आणि मंत्री असताना माणिकराव कोकाटे यांनी त्यांचं बरंचसं काम सांभाळलं होतं. अगदीच त्यांना बक्षिशी म्हणून त्यांना झेडपीचे सदस्यपदासाठी सुद्धा उमेदवारी दिली आणि त्यांना निवडून सुद्धा आणलं होतं. मात्र नंतर माणिकराव कोकाटे हे नियंत्रणात राहिले नाहीत. दिघोळे यांना स्पर्धा देण्याच्या तयारीमध्ये समोर आलेत आणि थेट आमदारकीलाच त्यांनी आव्हान दिलं.